यानंतर थेट जाऊयात हिंगोलीमध्ये जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे। सतत म्हणतात की मला धनगर समाजाचं कुणीही माझ्या विरोधात नाहीये, ओबीसी समाजाचं कुणी विरोधात नाहीये। तुमच्या टीका होत असली तरी ही तुमची भूमिका काय आहे? नाही, आता शेवटी काय असतं, ज्यावेळेस आपण कोणाला विरोधक मानत नाही, शत्रू मानत नाहीत, पण आता समोरच्या नेते काय म्हणतात ना, भांडण विकत घेतल्यासारखंच करायचं, त्याला पर्याय नाही आमचा। पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गावखेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत 10 महिन्यात दुखवलेलं नाही, कोणत्या नेत्याला पण नाही, त्यांच्या कोणाच्याच ते एकटा सोडता, त्याला सोडणार नाही, कारण त्यांनी ओबीसीचं सुद्धा वाटोळं केलेलं आहे आणि मराठ्यांचं सुद्धा। इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आतापर्यंत एसटी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पण असतं। आपल्या विधानसभेची कशी तयार राहील? आपल्याला जर आरक्षण नाही मिळालं तर विधानसभेची आपली तयार कशी राहील? आता ते 13 तारखेपर्यंत शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकलेला, 100% आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत, आमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी बदललेली नाही। कुणबी आणि मराठा एकच आहे। 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी ज्या 180 जाती घातल्या, आता त्या 300, 350, 400 झाल्या, म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती, उपजाती म्हणून घातल्यात। त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात। मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती। मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का? बाकीच्या कशा गेल्या? त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे, त्यांचा आमचा रोटीबेटी व्यवहार पण होतो। जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागू होत नाही ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी बदललेली नाही। आणि कोणी किती म्हणलं बदलली तरी ती बदलत नाही। हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सरकारी नोंदीत फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलंय, 10-20 जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लागलेत। नाही का, आपल्याला एखाद्या संघ जर भांडण करायचं असलं, समोरचा नसला तरी उगाच गुताडा द्यायचा, त्याला पेटावायचं कुठून तरी। धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी। कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय? एनटी व्हिजेंटी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे, तुमच्या याला नाही धक्का लागत। साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही 19% लढाई 27% आरक्षणातले नाहीये। वेगळा प्रवर्ग आहे एनटी व्हिजेंटीचा। धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही, कोणामुळे धक्का लागत नाही। देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या येवल्यावल्याचं ऐकून। हे तुम्हाला तरी शोभतंय का? तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं काम आहे? तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना, कोटीना मराठा पुढे राहील, तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहील। मी आज सांगतो, तुमच्या आरक्षणासाठी, गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी, एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा, सगळ्यात पुढे मनोज जरांगे उभा राहील। पाटील छगन भुजबळ यांच्या पाठीमागं म्हणजे सरकारची मोठी ताकद आहे असं काय वाटतं का? हो, ते तसं करूच शकत नाही। मग ते आताच मधून आलेलं आहे का मध्ये टाकून मग त्याचं नाही ऐकलं, ते सरकारचंच काम आहे, सरकार त्याला सांगतंय म्हणून ते करतोय। आपले सध्या सोरे पण सुद्धा मागणी आहे, ज्याला मराठ्यांना त्रास देतात त्या ओबीसीच्या नेत्यांना पण मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतोय। जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल, बरं का बरं मग ठेवायचं का? ठेवायचं म्हणजे मतदान आम्ही करायचं, मोठं आम्ही करायचं। गोरगरीब ओबीसीने, गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरिबांना त्रास द्यायचा। कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना? काय त्रास देण्याचं कारण यांचं? मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली, सत्तेतच नाही जाऊ द्यायचं, ते हातात आहे ना आपल्या, एक खटका आपल्या हातात आहे, बाकीचे त्यांचे असले जरी मतच करायचं नाही, पाडून टाकायचं। ही भूमिका स्पष्ट झाली आता निवडणुकीच्या समोर ही भूमिका स्पष्ट आहे। बघू ना 13 तारखेपर्यंत एकदा म्हणलं की झालं। दुसरा एक माझा एक प्रश्न आहे, काल तुम्ही खंबीरपणे भाषण करताना डोळ्यात अश्रू होते, रडले। नाही काय भीती काय वाटते तुम्हाला? तुम्ही बोलला की मला एकटा पाडायचा प्रयत्न चालू, शक्यतो खंबीरपणे लढतात, काय भीती आहे मनात? काय असतं माहिती आहे का, एवढ्या मोठ्या समाजाचा, गोरगरिबांचा, मराठ्यांचा लढा मी लढतोय। गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आणि काही जणांचं खूप पोट दुखायला लागले, खूप पोट जळी, त्यांचे दुकानं बंद झाली, काही आमचे बी असू द्या, काही म्हणतोय मी, सरकारचे काही। त्यांना असं वाटतंय की हे एक पोरग कुठून आलं, केव्हा दिसलं नाही, इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करतंय, एवढी समाजावर निष्ठा आहे, हे मॅनेज होत नाही, हे इकत बी नाही आपल्याला। इतक्या केसेस केल्यात, यासाठी मागं लावली तरी भेट नाही। मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, नसता सरकार पडल। मग त्यापेक्षा याला उघडं पाडा, म्हणजे त्यांनी काही पेरलेत। उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या, पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, बोलायला लावायच्या, त्यांना ताकद पुरवायची।
बदनाम करायला लावायचं. आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे. ते म्हणते तुझं बरोबर आहे, आम्ही तुमच्या सोबत आहेत. पण ते वेगळेच अकाउंट आहेत, ते वेगळेच त्याला बळ देतात आणि त्याला आणखीन अडचणीत तेच आणायला लागले. त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट आहे. परंतु मराठ्यांच्या नजरेतून ते पूर्ण उतारलेले असतात. म्हणजे मराठ्यांच्या नावाने टाकायचं. काही काही कमेंट तर असे आता महाच नाव आणि मलाच कमेंट टाकीत आहे. बघा आता कार्यक्रम म्हणजे अकाउंट महा आणि मलाच कमेंट टाकीत आहे. समजा मी वाईट आहे चांगलं आहे असं माझ्याच नावाला मीच कसं टाकीन बरं. म्हणजे इतके फेक अकाउंट बनवलेले आहेत. म्हणजे माणसाला असं वाटतं त्यावेळेस की समाजच माझ्या पाठीशी आहे. पण समाजाला सत्य कळतं. मग तो ओबीसी असो किंवा मराठा असो, तात्पुरती काडी लावायची, वाद लावायचा म्हणून हे काम चालू आहे. म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय, मला संपवायचं ठरवलंय, मला बदनाम करायचं ठरवलंय. फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका. जर समाजाने उघडं पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटोळं होईल. नाही आरक्षण मिळणार, नाही मिळू देणार. मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला, मलाही कुणी नाही, मी समाजाला मायबाप मानलंय, मी कुटुंबाला सुद्धा समाजापुढे किंमत देत नाही. मग त्यावेळेस कुटुंब म्हणून, माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे कामं सोडून ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, माझ्या पाठीशी. एवढंच माझं म्हणणं आहे. पण 10 बी मराठी राहिले, शेवटचं सांगतो, तरीही ही मनोज जरांगे मरेपर्यंत मागं हटणार नाही. 288 मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभे करणार की नाही त्याचा निर्णय 13 तारखेला होणार आहे. हा 13 तारखेनंतर आणखी जर उभे करायचे झाले तर महाराष्ट्राला बॅरिस्टर अंतुरेसारखा मुस्लिम मुख्यमंत्र्याचा इतिहास आहे. तर तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री झालेला आवडेल का? कारण तुम्ही उमेदवार पण वेगवेगळ्या जातीचे देणार आहात का? जसं तुम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे, हे ब्राह्मण मारवाडी या सगळ्यांची. म्हणजे आताच मुख्यमंत्री ठरवून द्या, आमच्या पचका करून द्या. चाललंय. फक्त माझं प्रामाणिक मत आहे. फक्त तेवढं मी कधी खरं सांगतो. अगर मुस्लिम मुख्यमंत्री होत असेल तेच महाराष्ट्रात सांग. तुम्हाला आवडेल का? अरे बाबा दादा, तेच सांगतो मी की मी कधी मीडियाच्या बांधवांना खरंच बोलतो. कोणाला जास्त एखादी बार तरी बोलत नसेल. मी कधी तुमच्याशिवाय बी चर्चा करत नाही. मी सांगतानाच काय सांगितलं की 288 जर उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे राहणार आहेत. परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली 2 उपमुख्यमंत्री करायचे. म्हणलं हो द्या आपले 7-8, मुसलमानाचा एक, धनगर बांधवाचा एक, दलिताचा एक, लिंगायत समाजाचा एक. आता असं कसं तुम्हाला 2 होते म्हणजे आमच्या 7-8 व्हायनात काय? होऊन द्या सगळ्याचं एक. आपण आपल्या जातीला न्याय देतील. एक दिवसात जातीवाद बंद होईल. होऊन द्या ना. राजपुताचं एक होऊन द्या, लिंगायताचं एक होऊ द्या, दलितांचा एक होऊ द्या, हो द्या सगळ्या जातीचं एक. काही फरक पडला का? बघा, याच्या पाठीमागचा बोलण्याचा उद्देश विनोद नाही. याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात आले सामान्य, तर आपण आपल्या जातीला न्याय देतील. आणि असं सरकार बनल्यामुळं ताबडतोब जातीवाद बंद होईल. कारण सगळ्या जाती धर्माचं झालंय. त्यामुळं आणखीन आमचं ठरलं नाही. पण ज्या दिवशी ठरण सगळ्या जाती धर्माचे उमेदवार असणार. पाडायचे 288 का निवडून आणायचे हे ठरणार आहे. कारण ही पहिला टप्पा आहे. आणखीन 5 टप्पे आमचे महाराष्ट्रभर होणार. समाजाच्या शब्दापुढे तुम्ही जात नाही. समाजाचा प्रत्येक शब्द तुम्ही ऐकता. समाजाची भावना आहे की आता जरांगे पाटलांनीच मुख्यमंत्री व्हावं. नाही. समाज हे करायला तयार आहे, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायला तयार आहे. आपल्या राजकारणात जायचं नाही. आपला राजकारणावर म्हणजे वाट नाही आपली ती. माझा जन चळवळीवर लय विश्वास आहे. या जन चळवळीमुळेच माझ्या समाजाला आज लय मिळालं. मी सत्य आज मीडियाच्या बांधवाला सांगतो ही जन चळवळीत एवढी ताकद आहे, शांततेच्या या युद्धात एवढी ताकद आहे की कोणाला रोखता येत नाही. आज मराठ्यांना असं वाटलं होतं की आपल्याला कधी आरक्षण मिळेल का नाही. आज 57 लाख, मी 54 लाख नोंदी सरकारला निवेदन दिलं होतं. सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या, त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे. प्रोसिडिंग बुक आहे सरकारचं. त्याच्यावर त्यांनी सांगितलंय 54 लाख नाही 57 लाख नोंदी सापडल्यात. मग 57 लाखाला 3च धरू आपण. एकाच्या 50-50 निघाल्यात एका नोंदीवर. तरी 1.5 कोटी मराठा आज आरक्षणात गेलाय. म्हणजे कधीच वाटत नव्हतं मराठ्यांना मिळेल का. 10% आम्हाला मान्य नाही, ते टिकणार नाही म्हणून. पण 10% आरक्षण सुद्धा मराठ्यांना या आंदोलनामुळे मिळालंय. म्हणजे हे 1.5 कोटी म्हणजे हे आरक्षण मिळालंय. हे 10%. आज 100% मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. पण ते टिकणार नाही म्हणून आम्हाला मान्य नाही. 28 आत्महत्या हिंगोली देखील झाल्यात युवकांच्या मराठा आरक्षणासाठी. लातूरमध्ये देखील काल आत्महत्या झाली. आज संभाजीनगरमध्ये सुद्धा एक झाली. मी हात जोडून सांगतो भाऊ, तुम्ही आत्महत्या करू नका. मी जिवंत आहे तोवर तुम्हाला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागा. मी खचतोय तुम्ही आत्महत्या केली. मी बेगडी नाही आहे तोंडापुरता बोलणार. आईच्या बायकोच्या कंपाळाचं जर कुंकू पुसलं ना कोणी मदतीला नाही आहे. आपलं कुटुंब उघड्यावर पडतं. सगळे हाल होते. लोकांची मन आहे लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मी उलटी मन केली त्याची. कोटीनं मराठा जगला पाहिजे. एक मेला तरी चालन. मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे. तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं 1% हुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका.
1 वर्ष गॅप पुढच्या वर्षी शिका, त्याच्या आत मी आरक्षण देतोय. खचून जाऊ नका. 1 वर्ष कमी होईल, तुम्ही कायमच आयुष्यातून संपायला लागला. कायम संपण्यापेक्षा 1 वर्ष वाया जाईल, जाऊ द्या. गेलं तर गेलं, पण आत्महत्या कोणी करू नका. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिल्याशिवाय मी हटत नाही. पाटील तुम्ही हिंगोलीमधून कालची जी आत्महत्या झाली ती आत्महत्या होती की पाटलांना सिक्युरिटी दिली नाही म्हणून ती आत्महत्या करण्यात आली. पाटलांची सिक्युरिटी वाढावी म्हणून ती म्हणजे त्यासाठी आत्महत्या झाली. करू नका, मला काय होणार नाही. करू नका. कुटुंब उघड्यावर पाडू नका. मायबाप हो, मला तुमच्याशिवाय कोणी नाही. तुम्ही लढायला पाहिजे. तुमचं बळ मला पाहिजे. माणूस एक कमी नाही झाला पाहिजे, माणूस वाढला पाहिजे. तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. मी हात जोडून सांगतो, मला काही होत नाही आणि झालं तरी मी मरायला भेट नाही. माझ्या समाजासाठी माझं बलिदान द्यायला मी तयार आहे, पण कुणी आत्महत्या करू नका. पाटील तुम्ही आरक्षणासाठी हिंगोलीतून रॅली सुरुवात केलेली आहे. तुम्ही हिंगोलीच्या नेहमीच भाषणात तुमचं नाव घेता. इतरचे मराठा काय सांगताल आपण? इथं मराठाच नाही तर सगळ्याच जाती धर्माचे लोक खूप विचाराचे. इथं शांतता आहे. इथं सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून गुण्या गोविंदाने राहते. हे जिल्हाच वेगळा आहे, म्हणून यांचं कौतुकच करावं वाटतं की सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येतात. म्हणून इथून शांतता, मराठा आरक्षण जागृती रॅली ठेवली. ही शांतता ठेवायची. छगन भुजबळला दंगली घडवून आणायच्यात. त्याने ते लोक पेरलेत, भाषणं वाटून दिलेत. तो हे भाषण करायचं, तो ते करायचं. पण आम्ही त्यांना कधी शत्रू मानणार नाहीत, मानलं नाही. पण त्याला मात्र छगन भुजबळला तो ओबीसीचं आणि मराठ्यांमध्ये वाद लावतोय. गोरगरिबांवरती केसेस करून मोकळा होईल, ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती. कोणी 7-12 सुद्धा घेऊन येत नाही. म्हणून ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवांना माझी विनंती आहे, सत्य समजून घ्या. आमच्या सरकारी नोंदी आहेत, आमचं हक्काचं गॅजेट आहे. सातारा संस्थांचं असेल, हैदराबाद स्टेटचं असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल, 83 क्रमांकाला सुद्धा तुम्ही वाचून बघा. कुणबी तिथं आहे. जशी तुमचे पोटजाती घातल्यात मध्ये पोटजात उपजात म्हणून तशी मराठ्यांचीही जाईल. आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले, ते सामान्य. तर आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असं यावेळेस जरांगे पाटील यांनी म्हटलं. यावर